चॅनल दराज इन्फोटेकवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत RTE 25% ॲडमिशन अकॅडमिक इयर 2025-26 साठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे। सन 2025-26 या वर्षी करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांच्या व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरू झालेलं होतं। त्यात आता आपल्याला पुढच्या पालकांसाठी काही सूचना आहेत त्या पुढील RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून पूर्ण करावा आहे। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता, गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट बटन वर क्लिक करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्म दिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, कृपया जन्मतारीख भरताना खूप काळजी तुम्हाला घ्यावयाची आहे। 1 किलोमीटर व 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10च शाळा तुम्हाला निवडाव्याच्या आहेत। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असं समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये। एका बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेतून बाजूला टाकण्यात येतील। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड ह्या बटनावर क्लिक करून तुम्हाला रिसेट करता येईल। पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 27/1/2025 पर्यंत राहील। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्वरित rte2020@gmail.com किंवा edufcom-mah@mah.gov.in ह्या ईमेलवर तुम्हाला माहिती कळवायची आहे। मित्रांनो, RTE बद्दल सखोल माहिती मिळवण्यासाठी जर तुम्हाला RTE चे असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीनच आलेला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। धन्यवाद।